काय वातावरण असं झालं 8 वाजले असं वाटतच नाही. डायरेक्ट नाही वर ढग वगैरे येतं. काल रात्री जर पाऊस होता. ठीक आहे, काल रात्री पण पाऊस पडलाय. आता नाहीये, पाऊस होता काल रात्री. दूध पॅकेट एक आणलंय आणि हा पार्लेजीचं पॅकेट एक आणलाय आणि त्याच्यावर चहा ते भेटलाय. हा चक्रा गोल्ड टाटा टी. कशावर भेटलाय? हा दुधावर भेटलाय. दूध आहे 30 रुपयाचं आणि पोळी 5 रुपयाची फ्री भेटली त्याच्यावर. ठीक आहे, ओके गाईज. आता तर गाईज काय नवीन काय ना, आज आहे ना कंपनीमध्ये आमच्या त्या दांडिया खेळायचं कार्यक्रम आहे. आमचा काय नाही विषय, आम्ही फक्त बघायला जाणार आहे. 4-5 वाजता जाईल. काम तर आवरलं पाहिजे. पहिली गोष्ट मेन काम आहे ते काम आवरणार आहे. पॉसिबल आहे तेवढं. मी आता जेवायला चाललोय आणि नंतर मग ते गरबा वगैरे आहे कंपनीत, तर ते बघायला जाणार आहे. ओके, हां ऑनलाईन तर काही पार्सल आलं. मी जे बूट ऑर्डर केले ना ते आत्ता आले 12:30ला. माझा शूज आलाय. शूज माझं आत्ता जेवण झालं, मी कामावरून आलो, शूज रिसीव्ह केला. तर काहीच माझा शूज आलाय जो ऑनलाईन ऑर्डर केला फ्लिपकार्टवरनं. ठीक आहे, आणि मी जसं लंचला यायला लागलो ना त्या टायमालाच त्याने बरोबर तिथं पार्सल घेऊन आलता आणि ओपन बॉक्स डिलिव्हरी होती. त्याने ओपन केलाय. आता फक्त त्याला साईज वगैरे बघणारे, कसं विषय ते घालून बघणारे. ओके, तर काय असा बसते शूज. ओके, ठीक आहे. ऍक्च्युली काय मोठा वाटतंय, थोडासा शूज आहे मला मोठा वाटत आहे. काय विषय नाही. ठीक आहे, चला कामावर जायचं. तर गाईज आमच्या कंपनीतला कार्यक्रम आहे ना, ड्यू टू हेवी रेन आवर प्रोग्राम इज कॅन्सल्ड असा आम्हाला मेल आला. ओके, काय विषय नाही. पाऊस चालू होता, झिमझिम चालू होता, पण त्याने मेल केला ड्यू टू हेवी रेन प्रोग्राम कॅन्सल झालाय म्हणून. त्यामुळे आम्ही काय गेलेलो नाहीये. ठीक आहे, आत्ता जस्ट कामावरून आलोय. ठीक आहे, आणि हे बोटाचा राडा तसंच पडलाय माझा. दुपारी बोट आला ना माझा वडिलांचा, तर हे असा प्रकारचा आलाय. ठीक आहे, तर थोडा मला लूज होतंय ते. बघू मी काय त्याला रिटर्न नाही, साईज दुसरी आम्हाला 8 नंबर साईज बसते. मी 8 नंबर साईज ऑर्डर केली ते, पण बघू आता काय विषय होतोय ते. अजून 1-2 वेळा घालून बघतो, ट्राय करतो आणि मग बघू. तर गाईज विषय काय झाला माहिती आहे का,
माझ्या लॅपटॉपचा ना डाटा फुल झालाय ऍक्च्युली रेल मध्ये. हे बघा मी तुम्हाला दावतो. बॅक हे जे आहे ना हे दिसतंय का 450 GB ना. ते पण आता मी डिलीट केलंय ना, फाईल्स वगैरे डिलीट केल्यात ना आता, तर फक्त 4.5 GB राहिलाय. ओके, तर मला व्हिडिओ अपलोड करायचा आता, तर त्यात येत नव्हतं. मी बऱ्यापैकी डिलीट केलं पण दावत नव्हतं. आता रिफ्रेश मारल्यामुळे ते दावायला लागले. आणि काहीच मला तो शू एक बस नाही. तर काय विषय काय, पुढच्या 2 तारखेला दसरा आहे ना. 2 तारखेला दसरा आहे म्हणजे गुरुवारी दसरा आहे. तर काय 2 तारखेला दसरा आहे आणि म्हणजे गुरुवारी येतं त्या दिवशी. आणि गुरुवारी सुट्टी आहे आणि शुक्रवारी वर्किंग आहे आमचा कंपनीचा. आणि शनिवार मला सुट्टी आहे. तर मग विषय काय, शुक्रवारची सुट्टी टाकावी लागते. म्हणून काय केलं, तर म्हणलं मास्तरला म्हणलं मी शनिवारी येतो आणि मी वर्किंगला शनिवारी येतो आणि पुढच्या शुक्रवारी जाणार आहे गावावर. मला तुझ्याकडे लिहू तर आहेत ना. मला आहेत, मला कशाला मग येतोय मला गावानं. घे सुट्टी घे म्हणला आणि कामावर पण येऊन म्हणलं उद्या. कशाला उगाच आराम कर म्हणला उद्या. असा मॅनेजर आता सध्या देव माणूस मॅनेजर आहे सध्या जात. ठीक आहे, हा एक इन्सिडेंट. आणि मला भोगा लागले होत्या, काय खाऊ कळत नव्हतं मला. माझा प्लॅन होता एक तर चायनीज आणायचं, करत बसण्यापेक्षा म्हणलं चायनीज आणावं. तर म्हणलं चायनीज नंतर विचार केला चायनीज मध्ये ऑइल वगैरे असतं, तर म्हणलं फक्त चिकन फ्राय करून खावं. तर जाऊन चिकन आणलंय. चिकनला पण आता किती 9:30 पावणे 10 चिकनला पण काय 9:45 वाजले आता. आणि ते दुकानदार संपलं म्हणत होता आणि तो का आता नाहीच म्हणत होता. तर 2 ठिकाणी चेक केलं, 2 ठिकाणी तसंच बोलले मला. तिसऱ्या ठिकाणी एका ठिकाणी चालू होतं. तर तिथं भेटलं मला चिकन. ओके, तर जाऊन चिकन आणलंय. आता कांदा चिरतोय म्हणजे डोळ्यात पाणी यायला लागले की रोज काय तू फिरू शकत नाही किंवा रोज काय तू असं तुझा रोज चांगलाच मूड होईल किंवा रोज वाईटच मूड होईल असं काही विषय नाहीये. ठीक आहे, दिस इज पार्ट ऑफ लाईफ. दिस इज ऑल्सो कांदा चिरला ना, दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ लाईफ. आणि इकडे आहे ना खरकटे भांडे येते साईडला. काय नाही तर क्लीन आहे, काय विषय नाही. काहीच मी आता चिकन बिर्याणी टाकणार आहे डायरेक्ट. सेपरेट शिजवत बसणार नाहीये. ठीक आहे, मी तुम्हाला काय दावणार नाहीये. माझे मी करायचं करणार आहे. ओके, मी काय तुम्हाला दावत बसणार नाहीये. पण जस्ट केस पण वाढले. ती मला कटिंग करायची होती बरं का, पण मला एवढा कंट्रोल आहे ना, मी कटिंग करायला पण नाही गेलो. ओके, दाढी पण वाढली.